बागलाण तालुक्यात गॅस मुबलक पण नोंदणी आवश्यक। आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। बागलाण तालुक्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सध्या तालुक्यातील सर्व गॅस एजन्सींवर घरगुती गॅस सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र वेटिंग नोंदणी करता तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात अडचण निर्माण होत आहे। या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधींकडून। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याची माहिती समोर आली आहे। तालुक्यातील सर्व गॅस एजन्सींवर गॅस सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। मात्र गॅस सिलेंडरची वेटिंग नोंदणी करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे ग्राहकांनी एजन्सीकडे येताना गॅस कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। ओम गुरुदेव गॅस योजनेचे संचालक राकेश घोडे यांनी ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणल्यास नोंदणी प्रक्रिया लवकर पूर्ण होईल आणि गॅस वितरणास कोणतीही अडचण येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। नमस्कार, राकेश घोडे, ओम गुरुदेव HP गॅस सटाणा। आपल्याकडे गॅस घरगुती गॅसचा स्टॉक भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे। ग्राहकांनी फक्त शांतता घेणे, कारण ज्यावेळेस वेटिंग लावताय त्यावेळेस खूप ग्राहकांनी प्रयत्न करत असल्यामुळे लाईन बिझी येते। बिझी जरी आली तर तुम्ही प्रयत्न करत राहा। 2-3दा लावल्यानंतर वेटिंग लागते, तुम्हाला OTP पण येतो। त्यासाठी फक्त रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही वापरा आणि जेव्हा टाकी घ्याल तेव्हा मोबाईल नंबर, OTP आणि गॅसचं कार्ड बरोबर असू द्या। आपल्याकडे स्टॉक 1000 पेक्षा जास्त उपलब्ध आहे, प्रत्येक एजन्सीकडे उपलब्ध आहे। फक्त तुमचा वेटिंग OTP सिस्टम मध्ये येत नाही, त्यामुळे तुम्हाला आम्ही टाकी देऊ शकत नाही। त्याच्यासाठी वेटिंगसाठी ज्या दिवशी तुम्ही डिलिव्हरी घेतली, वेटिंग नाही, ज्या दिवशी डिलिव्हरी घेतली तिथून तुम्हाला 25 दिवसानंतर तुमची वेटिंग लागते आणि तुम्हाला गॅस मिळतोय। गॅस मिळण्यासाठी घरगुतीसाठी कुठल्याही प्रकारचा शॉर्टेज, कमतरता नाहीये। फक्त हॉटेल्सला जे 19 किलो जे निळे सिलेंडर आहे ते आम्ही देऊ शकत नाही। बाकी घरगुतीसाठी भरपूर प्रमाणात स्टॉक उपलब्ध आहे। शांतता पाळा, सहकार्य करा आणि पर्यायी व्यवस्था न करता वेटिंग लावत राहा। OTP पडतो, तुम्हाला गॅस मिळतो। धन्यवाद। बागलाण तालुक्यातील ग्राहकांनी एजन्सीकडे जाताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी देवेंद्र पवार सटाणा। कार्ड आणि मोबाईल घेऊन सिलेंडर घेऊन जाणे, गर्दी करू नये। सर्व त्यांच्याकडे स्टॉक भरपूर आहे, शांततेने घेतलं तर सर्वांना मिळेल।